2013 पासून का हा व्यवसायच बुडीत निघाल्यामुळे या व्यवसायामधून आम्हाला 1 रुपयाही फायदा न झाल्यामुळे आम्हाला कर्जमाफी देण्यात, कारण शासनाने हे नाबार्डने आणलेला व्यवसाय होता त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे संशोधन केलं नव्हतं तर नक्की याच्यातून फायदा होईल की नाही। आणि आमच्या डोक्यावर हा व्यवसाय मारल्यामुळे आम्ही पूर्ण सगळी लोक याच्यामध्ये बाधित झालेलो आहोत आणि कर्जबाजारी झालेलो आहोत। इमू व्यवसायात कर्जबाजारी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उग्र आंदोलन। इमू व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हा इमू फार्म असोसिएशनच्या पुढाकाराने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन आणि 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले। इमू कर्जाची रक्कम माफ करण्यात यावी, बँकेकडून होत असलेली पिळवणूक थांबवण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले। ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण 81 इमू शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणानुसार इमू व्यवसायाला सुरुवात केली। त्यासाठी 5 कोटीहून अधिक कर्ज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून देण्यात आले होते। मात्र हा व्यवसाय बुडीत गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले। 2013 साली तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री मधुकर चव्हाण यांनी शिफारस पत्र दिल्यानंतर बँकेने कर्जाचा तगादा थांबवला। मात्र 2017 साली बँकेच्या आर्थिक व्यवहारात तोटा होऊ लागल्याने पुन्हा कर्जवसुली सुरू करण्यात आली। त्यामुळे आता इमू शेतकरी मेटाकुटीला आले आहेत। आता या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे, अन्यथा सरकारने आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे। याविषयी अधिक माहिती ठाणे जिल्हा इमू फार्म असोसिएशनचे अध्यक्ष सागर भुईर यांनी दिली आहे। 2011 पासून आम्ही इमू व्यवसायामध्ये अडचणीत आलोय। ही आम्ही शासन दरबारी वेळोवेळी पत्रक काढून बँकेला कळवलंय। केंद्र सरकार, राज्य सरकार, नाबार्ड आणि जिल्हा कार्यालय अध्यक्ष यांच्या समोर सुद्धा आम्ही भरपूर आंदोलन केली, पण अजूनपर्यंत आमची दखल घेतलेली नाही। परिपत्रक काढतात, शासनाने आजपर्यंत आम्हाला पत्रक पण दिलेलं आहे। हे बघा, मधुकर चव्हाण यांचं पत्र सुद्धा आहे का इमू करताना याच्यातून यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, पण आजपर्यंत आमचा कुठलाच काही निर्णय घेतला। 2013चं पत्रक आहे, आज 2023 चालू आहे। आज एवढं डुक्कलीच गेलेलं होतं आम्ही, तर आमचे मुद्दल कमी आणि व्याज जास्त बँकेचं झालेलं आहे। ठाणे आणि पालघर, आता पूर्वी ठाणे जिल्ह्याचं संपूर्ण आता कर्ज, पण त्याचं विभाजन झाल्यामुळे ठाणे आणि पालघर। किती व्यावसायिक आहे आणि किती कर्ज झालेलं आहे, किती कर्जमाफी आहे, किती कर्ज झालेलं आहे लोकांना? टोटल 81 शेतकरी आहेत आणि त्यापैकी आता आमच्यावरती 5 कोटी 80 लाखाचं कर्ज शेतकऱ्यांच्या वरती आहे। सरकारने आमचा विचार करावा, कर्जमाफी द्यावी, नाहीतर आम्हाला एकतर गोळ्या झाडाव्या, नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्यासाठी परवानगी द्यावी। पुढचं पाऊल काय? एक तर आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्या, नाही तर आमचं कर्ज माफ करा। दुसरं काय पाऊल आहे साहेब? शेतकरी आम्ही शेती लावतो, तर शेतीतून पण आम्हाला तेवढे उत्पन्न भेटत नाहीये आणि बँकेचे अधिकारी घरी घेऊन बसतात, तर आमची पोरं घरवाले आम्ही जेवण करत नाही, आम्ही 4-4 दिवस। एवढा त्रास होतो त्यांचा, बँकवाल्यांचा।